औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत गजानन महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केली आहे. सोलापूर जिल्ह्यात उळे गावात पालखीचे प्रवेश होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी. जरा मागे सरका, जरा मागे सरका. जाऊन तिकडे
इकडं बघा साहेब, इकडे उभं राहा. सर, आज संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. काय सांगाल, काय भावना आहेत स्वागत केल्यामुळे? आज आम्ही इकडे संत गजानन महाराजांची पालखीचे स्वागतसाठी इथे जिल्हा परिषद वतीने आलेलो आहोत आणि आम्हाला एवढा अभिमान वाटत आहे की देवानी आम्हाला ही संधी दिली की आम्ही सगळे वारकऱ्यांची सोयी सुविधा आणि सेवा करू शकतो. जिल्हा परिषद वतीने आम्ही सगळे वारकऱ्यांसाठी आपली वारीसाठी मोठे मोठे जर्मन अँगर उभे केलेले आहे, जे ज्यांना आम्ही मुख्यमंत्री वारकरी कक्ष आम्ही नाव तसं ठेवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त वॉटरप्रूफ मंडप पण ठेवले आहे, आरोग्याची सोयी सुविधा केलेली आहे. आमची महिला वारकरीसाठी आम्ही हिरकणी कक्ष, हे स्वच्छतागृह आणि स्नानगृह पण ठेवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही फूट मसाजर्स आणि आरोग्य सेवामध्ये पण आम्ही ICU बेड्स पण ठेवलेले आहे. याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी जिथे मुक्काम होईल तिथे आम्ही भक्ती संध्याचं पण आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आपले वारकरी यांना असं वाटेल की सोलापूरमध्ये येताना त्यांना सगळी सोयीसुविधा आणि जे त्यांची सेवा आहे ते आम्ही करत आहोत. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.